नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. केशव लक्ष्मण माने, मी राहणार पिंपरी देशमुखचा आहे. एक अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्याकडे फक्त 2 एकर क्षेत्र आहे, तरी पण मी एक सेंद्रिय गुळाचा युनिट चालू केलेला आहे. CMEGP या योजनेअंतर्गत मी 10 लाख रुपयाचं प्रपोजल बँकेला दिलं. बँकेनं ते सँक्शन पण केलं, पण बँकेनं सँक्शन करण्याच्या अगोदर मी हा युनिट चालू करून सत्यावर उतरून दाखवला. फक्त 4च माणसावर चालणारा हा 100% केमिकल फ्री गूळ. आपण आजकालच्या मार्केटला बघतो की 100% बऱ्याच प्रमाणात केमिकलचा वापर आहे. स्वच्छता नाही. गुराळावर जा तुम्ही मुद्दाम होऊन माझ्या गुराळाला भेट द्यायला या. माझं गुराळ परभणीपासून फक्त 17-18 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथली स्वच्छता, ऊसाची गुणवत्ता, ऊसच हा आपण शेणखत आणि जीवामृत, गांडूळ खत अशा नैसर्गिक खतापासून त्या ऊसाला उत्पादित करतो आणि त्या ऊसापासून आपण एक केमिकल मुक्त असा विषमुक्त गूळ तयार करून आपल्या परभणी जिल्ह्यासाठी सध्या त्याची पूर्तता करतो. आपला गूळ हा आकार शॉपी असेल, मेडमार्ट असेल, परभणीमध्ये ह्या 2-3 मॉल मोठमोठ्या मॉलला आपला गूळ चालू आहे. आपला आज जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. मला माझ्या छोट्या शेतकऱ्याचा जर पालकमंत्र्याच्या हस्ते जर सत्कार झाला, एवढा अभिमानाची गोष्ट वाटते. आज मला एवढा आनंदाचा क्षण वाटतो की मी एक सर्वसाधारण कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला कुठलंही राजकीय पाठिंबा सोडायचं की माझं शैक्षणिकसुद्धा 12वी नापास आहे मी. आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा जर मी ह्या लेवलला जर माझा एवढा यथोचित असा सत्कार केला की मला खरंच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांचा अभिमान वाटतो की यांनी सूक्ष्म असे जे छोटे उद्योजक आहेत यांना पुढाकार देण्याचं त्यांची जी दूरदृष्टी आहे ही खरंच विचार करण्यासारखी आहे. शेतकरी काही ठिकाणी आव्हान करू इच्छितो की शेतकऱ्यांना एवढे पर्याय आहेत की कुठंच आपल्याला आत्महत्या करण्याची वेळ नाही. फक्त थोडा विचार करा आणि थोडंसं ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस तुम्ही सावधगिरीने पाऊल उचला. कारण शेतकऱ्यापाशी हजारो पर्याय आहेत. एखाद्याची नोकरी गेली तर त्याला कोणी घेत नाही. शेतकऱ्यापाशी तसं नाही. शेतकरी काही करू शकतोय. पगार भांडवली धंदे आहेत शेतकऱ्याला करण्यासारखे. जर कुक्कुटपालन केलं तर एक 5,000मध्ये व्यवसाय चालू होणारा कुक्कुटपालन आहे. 15 ते 20,000मध्ये शेळीपालन चालू होते. 50,000पर्यंत एक दुग्ध व्यवसाय चालू होते. की असे बरेचसे असे व्यवसाय आहेत शेतकऱ्याला पर्याय की त्याला शेती नसताना हाही व्यवसाय करता येतात. तरी शेतकरी बांधवांना मी एवढीच विनंती करेन, विचार करा आणि विचार करून पाऊल उचला. शेतीसारखा पर्याय हा पुण्याच दुसऱ्या व्यक्तीला नाही. ठिकाण माझं ठिकाण परभणीपासून पिंपरी देशमुख म्हणून गाव आहे. एक 17 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि त्रिधारा देवस्थानपासून एक 7 किलोमीटरवर आहे. कोणीही तुम्ही येऊ शकता. मला फोनला माझा नंबर आहे 9767314440. धन्यवाद.